हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार. कालच नांदणी गावातून आपल्या सर्वांची लाडकी हत्नी महादेवी हिला पेटाच्या तक्रारीवरनं कोर्टाच्या आदेशानं नेण्याचं काम प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं. भावनांचा उद्रेक झाला. सगळं गाव जमलं होतं आणि आपल्या लाडकी हत्नी आज आपल्यातनं पुढे जाते हे पाहिल्यानंतर जीव पिळून काढणारा प्रसंग. मग महाराजांचा चेहरा असेल, गावकऱ्यांचे असणारे अश्रू अनावर झाले असतील, लहानांच्या पासून थोरांच्या पर्यंत सर्व गाव आपल्या कुटुंबातला एक सदस्य परगावी निघालाय काय अशा पद्धतीनं एकवटलं होतं. आणि परत तिचं दर्शन होतंय की नाही अशा भावनेतनं सगळ्या गावानं निरोप देण्यापेक्षा तिची वाट गाव परत त्या ठिकाणी पाहतंय. मी आपला प्रतिनिधी म्हणून हा विषय अतिशय संवेदनशील आहे आणि तो लोकसभेमध्ये आता अधिवेशन सुरू आहे तो उचलावा याच्यासाठी गेले आठवडाभर प्रयत्न करतोय. पण मागच्या पूर्ण आठवड्यामध्ये संसद चालली नाही, संसद ऍडजंट झाली, त्याच्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये तो विषय घेता आला नाही. याही 2 दिवसामध्ये ऑपरेशन सिंदूरवरची राष्ट्रीय पातळीवरची चर्चा असल्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विषयाला त्या ठिकाणी चर्चेला वाव नव्हता. मी लवकरच या विषयाला वाच्यता पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी फोडणार आहे.